नमस्कार, मी आशिष जाधव. आजच्या या विशेष मुलाखतीत तुमचं स्वागत आहे. मराठा समाजाचं काम करता करता अनेक जण राजकीय पुढारी झाले आहेत. अनेक उदाहरणं देता येतील. आता नवं नाव जोडलं गेलं आहे ते म्हणजे प्रवीण गायकवाड यांचं. संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता, ते संभाजी ब्रिगेडचे माजी प्रदेशाध्यक्ष, त्यानंतर मराठा समाजाचे नेते म्हणून मराठा क्रांतीमुख मोर्चांमधनं हे नेतृत्व पुढं आलं आणि आता शेतकरी कामगार पक्षामध्ये ते प्रवेश करतायत. असं का होतं की एखादा मराठा समाजाचा कार्यकर्ता नेता बनल्यानंतर राजकारणात त्याला जावं असं वाटतं? यावरच आज आपण चर्चा करणार आहोत. आपल्या सोबत खुद्द प्रवीण गायकवाड आहेत. प्रवीण गायकवाड, महाराष्ट्र वनमध्ये तुमचं स्वागत आहे. जसं मी आधी सांगितलं, प्रश्न हाच आहे की समाजाचं काम करता करता राजकारणाची ओढ का लागते? मुख्यतः काय आहे की आपण लोकशाही प्रधान देशामध्ये राहतो आणि लोकशाहीच्या माध्यमातून विधिमंडळात जाऊन न्याय देण्याची भूमिका सगळीकडे असते. कुठल्याही राजकीय पक्षाची पार्श्वभूमी बघितली तुम्ही तर राजकीय पक्ष हे पूर्वीच्या सामाजिक संघटना आहेत. सामाजिक संघटनेने एक विचारधारा घेतलेली असती आणि ती पुढं जात जात असं लक्षात येतं की ती भूमिका घेऊन सुद्धा आपल्याला कुठल्या प्रकारचा न्याय मिळत नाही आणि मग त्या कार्यकर्त्यांमध्ये फ्रस्ट्रेशन येण्याची शक्यता असते किंवा त्या संघटनेतले अनेक कार्य विविध पक्षामध्ये जायला लागतात, पण मग त्या प्रश्नांना न्याय मिळत नाही. गेली 25-30 वर्ष आम्ही सातत्याने काही विषय घेऊन पुढे जातोय आणि मराठा क्रांती मोर्चाच्यामुळं ते 20 प्रश्न आम्ही मांडलेले आहेत, पण त्यांना न्याय मिळत नाही. शेवटी पर्याय राहतो तो राजकारणामध्ये जाऊन आपले प्रतिनिधी निवडून आणून त्यांना प्रशिक्षित म्हणा किंवा ज्ञानी करून आपल्याला आपल्या बहुजन समाजाला न्याय द्यायची भूमिका घ्यावी लागते. संभाजी ब्रिगेडमधून तुमचं नेतृत्व खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला माहीत झालं की संभाजी ब्रिगेडचे माजी प्रदेशाध्यक्ष म्हणून 2005 पासून तुम्ही काम केलं. पण आज परिस्थिती अशी आहे की जो मूळ संभाजी ब्रिगेड आहे ती संघटना तुम्हाला आपलं मानायला तयार नाही. किंबहुना तुम्ही एकीकडे सांगता की मी माजी प्रदेशाध्यक्ष आहे, अजूनही माझा संभाजी ब्रिगेडशी संबंध आहे, पण संभाजी ब्रिगेड जी मराठा सेवा संघातून पुढे आली किंवा मराठा सेवा संघाची एक ब्रँच आहे, त्याचे नेते तुम्हाला आपलं मानायला तयार नाही आहेत. असं का? म्हणजे तुम्ही संभाजी ब्रिगेडवर दावा सांगताय पण ते तुम्हाला तुमचं मानत नाही. नाही, मूळतः आपण एक लक्षात घेतलं पाहिजे. 1997ला मराठा सेवा संघाने एक मराठा युवक संघटना काढली, तिचं नाव नंतर संभाजी ब्रिगेड झालं. संभाजी ब्रिगेड एक कार्यकर्ता घडवण्याचं विद्यापीठ आहे. माझ्या अगोदर जे अध्यक्ष झाले ॲडव्होकेट गणेश हालकरे, ते सध्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम करतात. अनिल पाटील शिवसंग्राममध्ये गेले, शरद पाटील मनसेमध्ये गेले, सुनील बाप्पा मोरे त्यांनी शंभू क्रांती युवा संघटना काढली, आनंद सोंदे शिवसेनेमध्ये गेले, प्रदीप साळुंके ह्या तिन्ही संघटनेचे प्रमुख होते, ते राष्ट्रवादीमध्ये गेले, जयश्रीताई शेळके ज्या होत्या, ज्या जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्ष होत्या, त्या काँग्रेसमध्ये गेले, हेमंत पाटील शिवसेनेमध्ये गेले, ते आता आमदार आहेत. अशा प्रकारे नुसतं असंच नाही आहे तर आम्ही ज्यांना युगपुरुष मानतो ते मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांच्या पत्नी भारतीय जनता पार्टीच्या 3 वेळा आमदार होत्या, तिथं जिल्हाध्यक्ष होत्या भारतीय, आणि आता त्या राष्ट्रवादीमध्ये आहेत. त्यामुळं संभाजी ब्रिगेडमधनं मी काही नवीन केलं असं नाही आहे. कार्यकर्त्याची एक मर्यादा असते सामाजिक काम करण्याचं, नंतर तो राजकीय पर्याय शोधायला लागतो. आता संभाजी ब्रिगेडसुद्धा राजकीय पक्ष बनलेला आहे, तशी मान्यता राज्य निवडणूक आयोगानं संभाजी ब्रिगेडला दिलेली आहे. जेव्हा संभाजी ब्रिगेड आपली राजकीय वाटचाल सुरू करतोय तेव्हाच तुम्ही शेतकरी कामगार पक्षामध्ये जाताय. एक प्रकारे संभाजी ब्रिगेडला सध्याच्या हादरा देण्याचं काम तुम्ही करताय. नाही, मूळचा विषय असा आहे की मी 3 वर्षापूर्वी संभाजी ब्रिगेडचा अध्यक्ष म्हणून राजीनामा दिला आहे, कारण माझं वय आता 45 झालं आहे. ती युवकाची संघटना होती. मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड नावाची संघटना आजही रेजिस्टर्ड आहे चॅरिटी कमिशनकडून, त्याचा मी आजही अध्यक्ष आहे. जोपर्यंत सामाजिक चळवळ म्हणून त्याचं काम चाललं होतं तोपर्यंत आमचा काही विषय नव्हता. परंतु मनोज आखरे असतील, गंगाधर बनबरे असतील, सौरभ खेडेकर असतील आणि त्यांच्या सहकार्याने एक नवीन पक्षाचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे तो एक स्वतंत्र पक्ष आहे. त्यानंतर स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड नावाची सुद्धा संघटना आहे, संभाजी ब्रिगेड वाहतूक संघटना आहे, संभाजी ब्रिगेड कामगार संघटना आहे. त्यामुळे संभाजी ब्रिगेडची एक राजकीय विंग असणं हे फारसं मला काही नवीन वाटत नाही. पण मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड ही एक कार्यकर्ता घडवण्याची विद्यापीठ आहे, त्यातनं आम्ही सगळे घडलेलो आहे. आता राजकीय पर्याय कुणी कुणी शोधायचा, कुणी मनसेत जावं, कुणी राष्ट्रवादी काँग्रेस किंवा स्वतःचा पक्ष असावा. कदाचित मला असं वाटतं की वेगवेगळ्या पक्षात कार्यकर्ते जात असल्यामुळं त्यांना थांबवण्यासाठी संभाजी ब्रिगेड एक पक्ष केला असेल त्यांनी.
तुम्ही विषय काढला म्हणून विचारतो. चॅरिटी कमिशनरकडं जी नोंद आहे त्यावरती संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष म्हणून तुमचं नाव आहे. त्या अर्थानं ती जी संभाजी ब्रिगेडची घटना असेल त्यावर तुम्ही अजूनही हक्क सांगताय? निश्चितच जोपर्यंत मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड संघटनेचं चॅरिटी कमिशनकडे जी नोंद आहे, त्याचे जे पदाधिकारी आहेत, त्याचा मी अध्यक्ष आहे, तोपर्यंत माझा हक्क राहणार आहे. मी त्यांना वेळोवेळी संधी दिलेली आहे की बाबा तुम्ही सामाजिक चळवळीत काम करता, तुम्ही तो बदल करून घ्या. पण आता त्यांनी त्याचा पर्याय न स्वीकारता त्यांनी राजकीय पक्ष म्हणून रेजिस्टर्ड पक्ष केला. त्यामुळं निश्चितच सामाजिक चळवळ म्हणून मी जे सांगण्याचा प्रयत्न करतो की मी संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता कालही होतो, आजही, उद्याही राहणार. पण राजकारण म्हणून मी शेतकरी कामगार पक्षात चाललेलो आहे, पण सामाजिक चळवळ आणि संघटना म्हणून संभाजी ब्रिगेड कायम कार्यरत राहणार आहे. मग तुम्ही जर का कायम संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते म्हणून सामाजिकदृष्ट्या कार्यरत राहणार असाल तर मग ती जी तुम्हाला अभिप्रेत आहे संभाजी ब्रिगेड, तिचंही काम सुरूच राहील? निश्चित सुरू आहे. आता जसं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये छगन भुजबळ होते, ते समता परिषदेचे अध्यक्ष होते, विनायक मेटे होते, शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष होते. अशा अनेक लोक आहेत की त्या त्या पक्षात काम करत असताना त्यांच्या सामाजिक संघटना असतील, त्यांच्या जातीच्या संघटना असतील, ते कार्यरत ठेवतात. मी तसंच कार्य ठेवलं. तुम्हाला एक थेट आणि खोचक प्रश्न विचारतो. मराठा सेवा संघाचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत पुरुषोत्तम खेडेकर, यांच्या मांडणीतून, यांच्या विचारातून तुम्ही पुढे आलेला आहात असं तुम्ही अनेक वेळा सांगितलेलं आहे. आता जेव्हा तुम्ही त्यांना दुखवून शेतकरी कामगार पक्षात जातात तेव्हा त्यांचे तुमचे संबंध कसे आहेत? नाही, हे काही खरं नाही आहे की त्यांना मी दुखावून चाललोय. सगळ्यात आपल्याला पहिल्यांदा माहिती असलं पाहिजे की मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड आणि 32 कक्षाबरोबर शेतकरी कामगार पक्षाची सविस्तर चर्चा चालू होती. 3 वेळा त्यांच्या कार्यकारिणीची मीटिंग झाली आणि पन्हाळा गडावर कोल्हापूरला जे शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला होता त्या ठिकाणी सुद्धा 2 दिवसाची मीटिंग झाली. शेतकरी कामगार पक्षाबरोबर मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड 32 कक्ष पुढे जाणार असे मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकरांनी मराठा मार्गामध्ये मार्गदर्शन केलेले 3 लेख आहेत आणि त्याच मार्गावर आम्ही चाललेलो आहे. खेडेकर साहेबांना आम्ही डावलून चाललेलो नाहीये. त्यांनी सांगितलंय की सगळ्याच पक्षात आपले लोक असले पाहिजेत. सगळे विविध पक्ष जरी वेगळे असले तरी आपले लोक तिथं असले पाहिजे. म्हणून मी सातत्याने सांगतोय की संभाजी ब्रिगेड ही कार्यकर्ता घडवणारं विद्यापीठ आहे. आजही आम्ही पुरुषोत्तम खेडेकर असतील, शशिकांत पवार असतील, वामन मिश्रम असतील, बामसाहेबचे, त्यांना आदरस्थान मानतो. त्यांच्या विचारावरच आम्ही पुढे काम करणार आहे. प्रवीण गायकवाड, तुमचं संघटन कौशल चांगल्यांना माहिती आहे. तुम्ही एक कुशल संघटक आहात. अशा वेळी तुम्ही जेव्हा शेतकरी कामगार पक्षात प्रवेश करणार आहात, तुमच्याबरोबर शेकडो कार्यकर्ते जे संभाजी ब्रिगेडमधले पण आहेत ते येणार आहेत. मग हे पातक तुमच्यावर येणार नाही का की संभाजी ब्रिगेडमध्ये तुम्ही फूट पाडली आहे? नाही, कसं आहे की आम्ही जे कार्यकर्ते आता प्रवेश करतोय त्याच्यामध्ये शांताराम कुंजीर असतील, यशवंत गोसावी, श्रीमंत कोकाटे, अजय भोसले, अगदी राष्ट्रसेवा समूह संघटनेचे राहुल पोकळे, त्यांचे सहकारी किंवा स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे संतोष गावाने असतील, माधव देवसरकर असतील, हे सगळे कार्यकर्ते गेली कित्येक वर्षे हेच काम करत आलेले आहेत. आणि म्हणून दर 3 वर्षांनी तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष, प्रदेश कार्यकारिणी बदलण्याची प्रक्रिया संभाजी ब्रिगेडमध्ये आहे. आणि हे कार्यकर्ते नवीन ज्यावेळेस तयार होतात त्यावेळेस जुने कार्य सोडतात. परंतु परंपरा अशी आहे की जुन्या कार्यकर्त्यांची विचारपूस नंतर संघटनेत केली जात नाही आणि म्हणून ते वेगळे वेगळे पर्याय स्वीकारतात. म्हणून आम्ही असा प्रयत्न करतो की संभाजी ब्रिगेडची तयार झालेले कार्यकर्ते, ज्यांची भट्टी तयार आहे विचारांची, त्यांना एकच पक्षाचा पर्याय असला पाहिजे जो पुरोगामी विचाराचा आहे, जो सत्यशोधक, महात्मा फुले, शाहू महाराजांचा पक्ष आहे, त्याच्यामध्ये आपण जायला पाहिजे. मी फक्त शेतकरी कामगार पक्षाची दारं तरुण कार्यकर्त्यांसाठी आणि सामाजिक कार्यकर्त्यांसाठी उघडं करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षात गेलोय. थोडक्यात काय तर प्रवीण गायकवाड संभाजी ब्रिगेड मागं सारून आता नवी वाट चोखतायत आणि ती राजकीय आहे आणि त्यांना असं वाटतं की शेतकरी कामगार पक्षामध्ये त्यांचं भवितव्य उज्ज्वल आहे. याच विषयावरती आपण पुन्हा ब्रेकनंतर चर्चा करणार आहोत. भेटूया एका ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. आपल्यासोबत प्रवीण गायकवाड आहेत. प्रवीण गायकवाड, आता तुम्ही शेतकरी कामगार पक्षात जाताय. 12 तारखेला तुमचा प्रवेशाचा कार्यक्रम आहे. प्रश्न असा आहे की आतापर्यंत शेतकरी कामगार पक्ष, त्याची संघटना ही रायगड जिल्ह्याच्या पलीकडे दिसलेली नाही. ही वस्तुस्थिती आहे.
प्रश्न तोच की शेतकरी कामगार पक्ष जो बहुजनांचा, शेतकरी वर्गाचा, कामगार वर्गाचा पक्ष म्हणून आहे, तो मराठा नेत्याला सामावून घेतो आहे. मग आता हा जो मराठा नेता आहे तुमच्या रूपात, तो मराठा मानसिकता बाजूला सारून तिथं काम करणार आहे का? मूळतः शेतकरी कामगार पक्षामध्ये जाण्याचा उद्दिष्टच हा आहे की आत्तापर्यंत आम्ही इतिहासाला धरून, धर्माच्या अंधश्रद्धेला धरून जे काम केलं, त्या विषयाने आपली अस्मिता जागृत झालेली आहे. अस्मितेने छाती फुगू शकते पण पोट भरू शकत नाही गरीब कष्टकरी आणि कामगारांचं. आणि मग शेवट आत लक्षात घेतलं पाहिजे की आम्ही आयुष्याच्या दुसऱ्या टप्प्यावर आलेलो आहे. 25 वर्षाचा घडलेला सामाजिक कार्यकर्ता सामाजिक न्यायाच्याच भूमिकेतनं हे सगळं करत आहे. इथं कुठली जात पात अशी कुठलीही नाही आहे. खरं सांगायचं म्हणजे मी शेतकरी कामगार पक्षात जाण्याचा निर्णय घेतला. SC ST OBCच्या सगळ्या संघटनेनी, अगदी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या लोकांनी माझं प्रचंड स्वागत केलं. याचं कारण आहे की बाबासाहेबांचा सगळ्यात जवळचा पक्ष जर कुठला असेल, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा जवळचा पक्ष कुठला होता तर शेतकरी कामगार पक्ष. आणि ते एकत्र लढले तर 21 खासदार निवडून गेले होते RPIचे. तर आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की माझी स्वतःची ओळख गेले कित्येक वर्ष कधीही जातीवादी मराठा म्हणून नव्हती. कारण बामसेफ सारख्या संघटनेबरोबर मी राष्ट्रीय स्तरावर केले. बॅकवर्ड क्लास अँड मायनॉरिटीज एम्प्लॉईज फेडरेशन, कांशीराम साहेब, DK खापर्डे आणि अलीकडे वामन मिश्राम चालवतात. त्यांना आणि संपूर्ण बहुजन समाजाला मी जातीवादी नाही आहे, परंतु एक मर्यादेमध्ये मी संभाजी ब्रिगेडचं काम करत होतो, करत राहणार आणि करत आहे. पुन्हा तेच की शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आजपर्यंत अशी आक्रमक आंदोलन केली, हिंसाचार केला, एखाद दुसरा अपवाद वगळता, म्हणजे रिलायन्स SEZच्या विरोधात त्यांनी ते तसं आक्रमण किंवा आंदोलन केलेलं आहे, पण त्यांची ती ओळख नाही हिंसक मार्गानं आंदोलन करणे. आणि तुम्ही संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते म्हणून जेव्हा तिकडे जाता आणि तुमच्यासोबत शेकडो कार्यकर्ते संभाजी ब्रिगेडचे सध्याचे ते सुद्धा शेकापमध्ये प्रवेश करणार आहेत, मग जो मूळ पिंड आहे तो कसा बदलवणार? तो तर पुन्हा आक्रमकच राहील. नाही, एक लक्षात घेतलं पाहिजे. भांडारकर प्राच्य विद्या संस्था असेल, वाघ्या कुत्र्याचं रायगडवरचं आंदोलन असेल, शिवनेरीवरचं आंदोलन असेल, अगदी दादू कोंडदेवचा लाल महालातला पुतळा असेल किंवा परवा दिवशीचं गडकरीच्या पुतळ्याचं असेल, हे प्रतिकात्मक आंदोलनं आहेत जे आमच्या अस्मितेला छेद देत होते. आणि म्हणून कार्यकर्त्यांनी केलेलं हिंसक आंदोलन, रक्तपात केल्याची संभाजी ब्रिगेडच्या इतिहासामध्ये एकही नोंद नाही. ही आंदोलनं हिंसक नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे? कधीच हिंसक आंदोलन संभाजी ब्रिगेडनी केलेलं नाही. एक लक्षात घेतलं पाहिजे की सध्या महाराष्ट्रामध्ये वैचारिक चळवळ, वक्ते असतील, लेखक असतील, केडर्स असतील, तर ते फक्त आणि फक्त संभाजी ब्रिगेडकडे आहे. आणि ते प्रबोधित आहे. ते हिंसक आंदोलनाला कधीही थारा देणार नाही. प्रतिकात्मक आंदोलन आहेत, त्याची कारणं त्या त्या काळात आणि त्या त्या परिस्थितीत आडलेले आहेत. अगदी शेतकरी कामगार पक्षाचा जो जन्म आहे ते सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळीच्या पार्श्वभूमीवर झालेला, आणि म्हणून याला शाहू महाराजांचा तसंच महात्मा फुलेंचा पक्ष म्हणून सांगण्यात येतं. तुमची कायम ही भूमिका राहिलेली आहे की लिखाणाचं किंवा इतिहासाचं जे लिखाण झालेलं आहे त्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे, जी तुम्हाला वाटते की ती सुधारणा झाली पाहिजे. तो जो तुमचा आग्रह आहे की इतिहासाचं पुनर्लेखन झालं पाहिजे, जे तुमच्या काही महनीय व्यक्ती आहेत, शिवाजी महाराज असतील किंवा संभाजी राजे असतील किंवा जिजाऊ मासाहेब असतील, त्यांच्याविषयीचं जे लिखाण तुम्हाला आक्षेपार्ह वाटतं ते बदललं गेलं पाहिजे. ही जी भूमिका आहे ती उद्यासुद्धा संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते म्हणून नसताना, म्हणजे शेकापचे नेते म्हणून तीच राहील? निश्चितच राहणार. कारण आमच्या ज्या अस्मिता आहेत, आमची जी प्रेरणा आहेत, आमच्या ज्या महापुरुष आहेत, आमचे जे युगपुरुष आहेत, त्यांची प्रेरणा जर नष्ट झाली विकृत लिखाणाने तर समाज बघणार कुणाकडं? आणि अशा स्थितीमध्ये आमच्या महापुरुषांचा उज्ज्वल इतिहास, त्यांचं जे भविष्यात पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो तरुणांना दिला पाहिजे. प्रेरणा नष्ट झाली तर समाज नष्ट होता, असा इतिहास आहे. तुम्ही शेकापच्या नेत्यांबरोबर ही तात्विक चर्चा केलेली आहे का की माझा मूळ पिंड असा आहे आणि आता तुम्ही मला तुमच्या पक्षात घेत आहात तर माझे हे विचार आहे? तुम्ही टेबलवरती बसून शेकापच्या नेत्यांबरोबर हे शेअर केलं आहे? नाही, आपण शेतकरी कामगार पक्षाचा जर इतिहास पाहिला आणि संभाजी ब्रिगेडचा इतिहास पाहिला, मला कुठेही त्यात फरक दिसत नाही. हे एक जिन्स असलेला, म्हणजे संभाजी ब्रिगेड शेतकरी कामगार पक्षासाठीच जन्माला आलेली युवक ब्रिगेड आहे असंच मला वाटतं. इतकं विचारामध्ये साम्य आहे.
वा 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 वा, एक तर प्रवीण गायकवाडांना आता शेकापमध्ये नेतेपद दिसतंय, त्यामुळं ते तशी मांडणी करत असतील, किंबहुना तसं खरंही असेल म्हणूनच संभाजी ब्रिगेड सोडून ते आता शेकापमध्ये चालले आहे. पुढच्या भागात आपल्याला यावरही चर्चा करायची आहे. खास करून राज्यभरात 50 मराठा मुकक्रांती मोर्चे निघाले, त्यातून काय निघालेलं आहे आणि शेवटचा मोर्चा हा मुंबईत व्हावा असं जे काही नेत्यांना वाटतंय, तसंच ते प्रवीण गायकवाडांनाही वाटतंय का, यावरही आपण चर्चा करणार आहोत, पण एका ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. आपल्यासोबत प्रवीण गायकवाड आहेत. प्रवीण गायकवाड, शेतकरी कामगार पक्षामध्ये तुम्ही चाललात. शेतकरी कामगार पक्षाची मुहूर्तमेढ महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं रोवली गेली, ज्या पद्धतीनं स्वातंत्र्यपूर्व काळापासून हा पक्ष बहरला, यातनं मोठे मोठे नेते पुढे आलेत आणि तो वारसा खूप मोठा आहे. त्याचा विचार करून तुम्हाला काम करायचं आहे. तुम्ही कसं बघता की पुढची वाटचाल शेकापमध्ये तुमची कशी होऊ शकते? मला मोठं आश्चर्य वाटतं की पुणे जिल्ह्यामध्ये आळंदीला खरा हा पक्ष स्थापन झाला 1948ला 2 जूनला. त्याचे नेते होते केशवराव जेधे, शंकरराव मोरे, दाजीबा देसाई, तुळशीदास जाधव, शंकरराव मोरे, भास्करराव जाधव, कर्मवीर भाऊराव पाटील, एन.डी. पाटील, कृष्णराव धुळूप, भाऊसाहेब हिरे होते, आनंदराव देशमुख म्हणजे पृथ्वीराज चव्हाणांचे वडील, शरद पवारांची आई शारदाबाई पवार, वसंतराव पवार आणि आत्ताचे जे अध्यक्ष आहेत जयंत पाटील यांचे वडील प्रभाकर पाटील, दत्ता पाटील, दत्ता देशमुख. आपण जर परंपरा काढायची म्हटली तर हा पक्ष किती सबळ होता. तर या महाराष्ट्राला गेली 30 वर्षे 1960 ते 1990 पर्यंत विरोधी पक्षनेता ह्यांचा होता. तासन तास यांची भाषणं ऐकावी असे लोक या पक्षामध्ये काम करत होते. दुर्दैवाने आपल्याला माहिती असलं की पहिला मुख्यमंत्री हा शेकापचाच झाला असता, परंतु त्यावेळेस काही राजकीय गणितं बदलली आणि शेतकरी कामगार पक्षाचा पहिला मुख्यमंत्री होऊ शकला नाही. हे दुर्दैवाने मला या ठिकाणी नमूद करावं वाटतं. शेतकरी कामगार पक्षाला पक्षाचं स्वरूप म्हणून जरी 1948ला आलं असलं तरी जे संस्थापक नेते होते त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळातसुद्धा भारताच्या स्वातंत्र्यासाठी काही ना काही आपला वाटा दिलेला आहे. तेव्हापासून त्यांची विचारसरणी ही कार्यरत होती. हे झालं शेकापचं. पण पुन्हा प्रश्न तोच आहे की तुमचं नेतृत्व हे मराठा क्रांतिमुख मोर्चातून पुढं आलं आहे. महाराष्ट्राला जे माहिती आहे तर तुम्ही मराठा समाजाचे नेते आहात. मला आता एक प्रश्न असा विचारायचा आहे की मराठा आंदोलन हे एका निर्णायक वळणावरती आहे. मराठा आरक्षणाचा खटला हा हायकोर्टामध्ये आहे. सरकारला तिथं आता बाजू मांडायची आहे. अशा वेळी तिथं राज्य सरकारनं काय करावं अशी शेकापची भूमिका राहील? आणि शेकापची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, त्याला त्याच्या टक्केवारीप्रमाणे मिळलं पाहिजे. परंतु अडचण अशी आहे की सध्या ज्या नारायण राणे समितीने दिलेलं 16% आरक्षण हे सुप्रीम कोर्टाच्या 50%च्या ज्या काही मर्यादा आहेत ते ओलांडत असल्यामुळं ते 16% टिकणं शक्य नाही. सुप्रीम कोर्टाचं जजमेंट बदलावं लागेल. दुसरा मुद्दा असा आहे की घटनेने जे वर्ग तयार केलेले आहेत, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स आणि ओबीसी, ह्या वर्गामध्ये सुद्धा हे येत नाही. हा स्वतंत्र वर्ग तयार केला, इकॉनॉमिकल अँड एज्युकेशनली बॅकवर्ड. तर त्याला घटनात्मक तरतूद असायला पाहिजे. सुप्रीम कोर्टाचं जजमेंट ओव्हररूल करायला पाहिजे आणि याच्यासाठी नचिपन कमिटी केंद्र सरकारने नेमली होती. खासदार सुदर्शन नचिपन आणि 11 खासदारांनी ही कमिटीचं काम केलं होतं. त्यांनी अशी मागणी केली की शेड्यूल ट्राईब्स आणि शेड्यूल कास्टच्या पद्धतीने ओबीसींना सगळं आरक्षण त्यांच्या टक्केवारीप्रमाणे मिळालं पाहिजे. जे आज 52% ओबीसींना 27%च मिळते. आमचं म्हणणं आहे की नचिपन कमिटीचा अहवाल लागू करा, जो ओबीसींनाही फायद्याचा आहे. कारण 27% हे त्यांच्यावर अन्याय होते आणि ते 25% झालं. आणि सरसकट मराठा समाजाला कुणबी म्हणून ओबीसीत समावेश करा. याला ओबीसींचाही विरोध राहणार नाही, ओबीसींचीही संघर्ष होणार नाही आणि कुठलाही संघर्ष उरणार नाही आणि न्यायी भूमिका असणार. नचिपन कमिटी स्वीकारली पाहिजे, नचिपन कमिटीचा अहवाल स्वीकारला पाहिजे. मराठा मूक मोर्चा मुंबईत काढावा की काढू नये? 31 जानेवारीला जी तारीख निश्चित झाली आहे त्याच तारखेला काढावा की नंतर काढावा असा एक वाद होतोय. तुमचं काय मत आहे? व्यक्तिगत पातळीवर मी सगळ्यांची क्षमा मागून सांगतो की मी आता राजकीय भूमिका घेतलेली आहे
आणि राजकीय प्रवेश करत असताना या मोर्चाबद्दल मी व्यक्तिगत मत मांडणं संयुक्तिक होणार नाही. तरी पण महाराष्ट्रामध्ये 44 मोर्चे झाले आणि जगात अनेक देशामध्ये मोर्चे झाले, महाराष्ट्राच्या बाहेरही मोर्चे झाले, मध्य प्रदेश, कर्नाटक, जिथं जिथं मराठा समाज राहतो. आणि जवळपास 2.5 कोटी समाज हा रस्त्यावर आपण पुढारलेलो आहे असा शिक्का असताना सुद्धा मागासवर्गीय ठरून आपल्याला आरक्षणाचा लाभ मिळावा. त्यानंतर आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की कोपर्डीचं जे प्रकरण आहे तो एक विषय आहे, नंतर ॲट्रॉसिटीच्या गैरवापराचा विषय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे तो शेतकऱ्यांच्या न्यायाचा विषय. तो जो अहवाल आहे तो स्वामीनाथन अहवाल, तो स्वामीनाथन अहवाल लागू करावा. शेतकरी आत्महत्या करतायत त्याच्यावर सरकारने भूमिका घेतली पाहिजे, कारण शेतकरी हा अन्नदाता आहे आणि अन्नदाता व्यक्ती जर आत्महत्या करत असेल तर आपल्या सगळ्यांना त्याचा त्रास झाला पाहिजे, कलश झाला पाहिजे. तो होत नाही राज्य सरकारला, केंद्र सरकारला. आणि अशा परिस्थितीमध्ये मराठा मोर्चा जो आहे तो आता 44 वेळा झाला आहे, दबाव सरकारवर आहे. आणि मला असं वाटतं की नागपूरला सगळं जे काय आमचं म्हणणं होतं ते तज्ज्ञ समितीने घटनात्मक तरतुदी, कायदेशीर, तांत्रिक बाबी तपासून 20 मागण्या सरकारकडे दिलेल्या आहे. सरकार टप्प्याटप्प्याने प्रयत्न करते, पण माझ्या एक निदर्शनास आलेलं आहे की फक्त भावनिक प्रश्न राजकारण करण्यासाठी सोडवते. जसं ते अरबी समुद्रातला शिवाजी महाराजांचा पुतळा, जिथं मच्छीमार बांधवांनी आणि पर्यावरणवाद्यांनी केस दाखल केलेली आणि केस दाखल असताना पंतप्रधान आणि मुख्यमंत्री त्याचं जलपूजन आणि भूमिपूजन करतात. हे दुर्दैव, हे दिशाभूल करणारे. पहिल्यांदा कायदेशीर तरतुदी तपासल्या पाहिजेत. मुंबईमध्ये मोर्चा घेणं मला काही संयुक्तिक वाटत नाही, कारण दबाव सरकारवर आहे. ऑलरेडी आपण विधानसभा चालू असताना नागपूरला मोर्चा काढला होता आणि परत मुंबईला मोर्चा 31 तारखेला काढण्याचं काही औचित्य दिसत नाही. 3 महिने तरी किमान वाट बघावी आणि मार्चमध्ये जे राज्याचं अधिवेशन आहे त्यावेळेस एखादा मोर्चा होऊ शकतो. ठीक आहे. प्रवीण गायकवाड हे कुशल संघटक आहेत, चांगले वक्ते आहेत आणि म्हणूनच शेकापनं म्हणजे शेतकरी कामगार पक्षानं त्यांना हेरलेलं आहे. त्यांचा पक्षप्रवेश शनिवार वाड्यावरती येत्या 12 तारखेला होतोय आणि 12 जानेवारीला हा जो पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आहे त्यामध्ये ते शेकापचे पूर्णपणे होत आहेत. पण पुन्हा एकदा राजकीय पक्ष एखाद्या समाजातल्या नेत्याला कशा पद्धतीनं हेरतात हे वास्तव पुन्हा पुढं आलेलं आहे. त्यांना शुभेच्छा देऊया आणि आज इथंच थांबूया. पाहत रहा महाराष्ट्र वन.